भंत्यांचं आगमन झालेलं आहे, भंत्याचे विराजमान झालेले आहेत. तर आता थोड्याच वेळात आपण महापरित्राण पाठची सुरुवात करत आहोत. नमस्कार, नवी मुंबई सिटी न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने सुशीला देवी देशमुख मैदान सेक्टर 4 ऐरोली येथे जयंती महापुरुषांची वाढत्या विचारांचा सन्मान संविधानाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी खास खेळ पैठण रंगला पैठणचा या कार्यक्रमाचे महिलांनी मनमुराद आनंद लुटला व तसेच प्रसिद्ध व्याख्याते माननीय श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान संपन्न झाले. सन्माननीय महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करताय. संबोधलं जातो आणि तेव्हा एका गावात आपण शेण काढणार आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. हा सन्मान आपल्या सर्वांतर्फे आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र हे पुस्तक आणि संविधान अशा हे देऊन आपण त्यांचा सत्कार करत आहोत. आपलं ब्रीदवाक्यच आहे, सरांनी म्हटलं की कुठल्याही संघटनेला यांच्यासाठी त्या झाडे नाही, बांगड्या झाडे लगेच हसायला लागले. नवी मुंबईच्या नवयुवकांना मी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आपले दैवत आहेत. या महापुरुषांनी कधी कुठल्याही स्वरूपाचा भेदभाव केला नाही. आपण कुठलाही भेदभाव न करता अत्यंत समतेनं वर्तन केलं पाहिजे. शिवरायांनी भीमरायांनी स्त्रियांचा आदर आणि सन्मान केला. स्त्री सुद्धा हिंमतवान असते, कर्तृत्ववान असते, बुद्धिमान असते. स्त्री पुरुष असा लिंगभेद करू नये. मुलगी सुद्धा वंशाचा देवा असते. आपले महापुरुष हे विज्ञानवादी होते. त्यांनी कधी अंधश्रद्धा बाळगल्या नाहीत. भविष्य पंचांग मुहूर्तावरती त्यांचा विश्वास नव्हता. तर आपल्या महापुरुषाचा विश्वास हा कर्तृत्वावरती होता. आपण कर्तृत्ववान झाले पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, छत्रपती शिवाजीराजांनी उभ्या आयुष्यात मद्याला स्पर्श केला नाही. बाबासाहेब आंबेडकर लंडन मध्ये राहिले, अमेरिकेत राहिले, पण दारूला स्पर्श देखील केला नाही. शिवराय आणि भीमराय अत्यंत निर्व्यसनी होते. निर्व्यसनी लोकच इतिहास निर्माण करतात, व्यसनी माणूस कदापि नव्हे. म्हणून आजच्या तरुणांनी निर्व्यसनी राहिलं पाहिजे, नीतिमान राहिलं पाहिजे. बाबासाहेब जागतिक कीर्तीचे विद्वान होते, एकदम विद्वान झाले नाहीत. त्यासाठी त्यांनी खूप व्यासंग जपला, खूप अभ्यास केला. तुम्ही अभ्यास करा, कष्ट करा, प्रयत्न करा. बाबासाहेबांच्या शिवरायांच्या जीवनात अनेक संकट आली. संकटाला संधी समजणारे आपले महापुरुष होते. संकटामध्ये रडत बसणारे आपले महापुरुष नव्हते. ज्याच्या जीवनात संकट नाही त्याला संधी नाही. संकट नेहमी संधी सोबत घेऊन येतं. संकटाला संधी समजा. बाबासाहेबांच्या जीवनात अनेक संकट आली. स्टडी रूम मिळाला नाही, स्टडी टेबल नव्हता, सार्वजनिक देवाखाली बसून अभ्यास केला. पण त्यांच्या इतका विद्वान व्यक्ती भारतात झाला नाही. त्या काळामध्ये MA, PhD, DLIT, बारेटला SAD, LLD पदव्या संपादन केल्या. अनेक ग्रंथ वाचले, अनेक लिहिले, देशाचं संविधान लिहिलं त्यांनी. म्हणजे त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवरती मार्ग करून यश मिळवलं. आज आपण त्यांची प्रेरणा घेऊन युवकांनी यशस्वी झालं पाहिजे. संकटामध्ये रडू नका, लढा, वैचारिक पद्धतीने लढा, हा संदेश आपले महापुरुष देतात. त्या पद्धतीने आपण वर्तन करावे. आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने एका सुंदर कार्यक्रमाचं आयोजन माननीय दीपकजी, माननीय काठे साहेब यांनी केलं. त्यांनाही खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.
या ठिकाणी जयंती महापुरुषाची हा उपक्रम जो आहे लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठान ऐरोली यांच्यामार्फत या ठिकाणी केला गेला होता। लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठान आयुष्यमान कैलास सुदाम काटे हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष आणि इतर कार्यकर्ते जे आहेत त्यांनी या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे महापुरुषांच्या जयंतीचा हा उत्कृष्ट असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाची सुरुवातच या संस्थेच्या माध्यमातून परित्राण पाठ भिक्षूने या ठिकाणी आमंत्रित करून या ठिकाणून औरंगाबाद, त्यानंतर कर्जत, त्यानंतर इगतपुरी अशा विविध ठिकाणाहून या ठिकाणी भिक्षू उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी जो आहे परित्राण पाठाचा कार्यक्रम ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून महापुरुषांची जी विचारधारा आहे ती भिक्षूंना या ठिकाणी सांगता आलेली आहे, थोडक्यात का होईना पण ती या ठिकाणी आम्ही सांगितलेली आहे। त्यामुळे महापुरुषांची जयंती जी आहे ती जयंती करण्यामागचा उद्देश लोकांनी लक्षात घेतला पाहिजे असं आमची भूमिका आहे। कारण महापुरुष जे आहेत ते लोकांच्या कल्याणासाठी झटत होते आणि आपण महापुरुषांच्या जयंतीच्या माध्यमातून लोककल्याणासाठी महापुरुषांचे जे उद्देश होते ते उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे होते। बाबासाहेबांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला जे 10 कलमी कार्यक्रम सांगितले होते त्यामधला 10वा कार्यक्रम कॉन्फरन्स घेणं, मेळावे घेणं हा त्यांचा उद्देश आहे। त्या कार्यक्रमाचा उद्देश आहे म्हणजे कॉन्फरन्स घेणं हे जे सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी ते याच्यासाठीच सांगितलेलं आहे की ते कॉमन ॲक्शन घेतली पाहिजे आणि भाईचारा निर्माण होणं हे बाबासाहेबांच्या चळवळीचा मुख्य म्हणजे असे कार्यक्रम बनवण्यामागचा मुख्य उद्देश आहे। त्यामुळे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर भाईचारा निर्माण झाला, बाबासाहेबांचा जो उद्देश होता अनअलेश्वरम कास्ट जातीव्यवस्था उद्ध्वस्त करणं, तो उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम जर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाला तर आपण महापुरुषांना खरी श्रद्धांजली दिली असं म्हटलं जाईल आणि तीच अपेक्षा या कार्यक्रमातून आहे। जय भीम, नमो बुद्धाय, साधू। मी बनते प्रज्ञावंत महानाग साख्य मुनी विद्यासन कर्जत। मी भिक्षुनी संघमित्रा आजच्या ह्या थोर पुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमाला मी नागपूरवरून हजर झालेले आहे। लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठान सेक्टर नंबर 4 ऐरोली ह्या संघटनेने हा महाथोर पुरुषांचं जयंतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि असं कार्यक्रम ठेवायलाच पाहिजे कारण त्यामुळे कार्यक्रमाच्या या निमित्ताने जनजागृती होते आणि थोर पुरुषांचे विचारची देवाणघेवाण होते आणि त्यामुळे आपल्या धम्माचा प्रसार होतो आणि योग्य विचार उपासिकापर्यंत पोहोचवतात आणि जो अधम्म आहे त्याचा लोप होतो आणि धम्माचं परिवर्तन होऊन धम्म आपल्याला जनजागृती होते। तर ह्या बोधिसत्वाचे विचार आज तुम्ही बुद्धविहार म्हणा, महाबोधी बुद्धविहार याचे आंदोलन सुरू आहे। त्याचे आंदोलनासाठी सगळा आमचा भिक्खू संघ बुद्ध घ्यायला जात आहे। आता येणारी वैशाख पौर्णिमा ही बुद्ध जयंती म्हणून साजरी करण्यात येते। तर अशा प्रकारे ह्या धम्माच्या कार्याने जनजागृतीच्या जसं संविधानाच्या बद्दल माहिती मिळते आणि संविधानामध्ये काय आहे, आपले हक्क काय, अधिकार काय, न्याय काय, त्याकरता आपल्याला लढा दिला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे। जे आपले पाखंडवादी आहे, विषमतावादी जे लोक आहेत त्यांच्याविरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे, एक संघटित झालं पाहिजे आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणतात तसंच बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी आपण संघर्ष केला पाहिजे। समोर बघायचं, आम्ही बघतोय। तिला देवत पंख्याची हवा करतायत फक्त ती।
सुद्धा प्रस्तुत खेळ रंगला तुमच्यापेक्षा त्यांचा आवाज जास्त आला मला. 4 टकली बसली पण केवढा आवाज आहे हे पहा. चला डीजे दादा दीदी तू भीमराव क्या बात है वहिनी तुम्ही भीमराव सगळे एकत्र भीमराव 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 भीमराव